जय बाळा मित्रांनो, आपल्या मानवी स्वभावानुसार आपल्याला दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची नोकरी आणि दुसऱ्याचे आयुष्य सुखी वाटत असते आणि स्वतःच्याच नशिबाला असं का आलं असं वाटत असते बऱ्याच जणांना. पण तसं काय नाही, सगळीकडे परिस्थिती सारखी आहे. आभाळ आल्यानंतर पिसारा फुलवून नाचणारा मोर सगळ्यांना दिसतो, पण त्याचं उघडं पडलेलं ढुंगण कुणाला दिसत नाही. त्याच पद्धतीनं सगळीकडे परिस्थिती सारखी असते. दुरून डोंगर साजरे जास्त त्याच दुखणं जास्त त्याला माहीत असते. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही यूट्यूबवरचे इन्फ्लुएन्सर बघत असाल तर प्रत्येकाला जवळपास असं वाटत असतं की ह्याला किती ज्ञान आहे, ह्याला किती नॉलेज आहे, ही जी स्ट्रॅटेजी ह्याचा सेटअप असं दाखवतो हो किती किती भारी आहे. पण असं काही नसते. त्यांना काय जास्त लय काय अशी वेगळी अक्कल असते अशातला काय प्रकार नाही. सगळी सारखी जवळपास समान पातळीवरच असतात. असं वेगळं नॉलेज किंवा वेगळं असं काही कुणाकडे नसते. उलट मला तर असं खात्री आहे की कदाचित सोशल मीडियावरती व्यक्ती नसतील सुद्धा, कधी तिने सोशल मीडिया उघडलं पण नसेल, पण ट्रेडिंगमधली ती बाप माणसं असणार आहेत. त्यामुळे असं काय नाही की सोशल मीडियावर तुम्ही जर कुणाला फॉलो करताय बघताय तर त्याला लय काय तर एक्स्ट्राऑर्डिनरी नॉलेज आहे आणि आपल्याला ते मिळून झाले, असं काही नाही. सगळे जवळपास सेम समान पातळीवर असतात. फक्त आपण कसं काम करतोय, किती सराव करतो एखाद्या गोष्टीवर, तेच इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात तुम्हाला आता आणखी सांगतो मी, सेटअप तयार करणं हा एक लय मोठा मुद्दा आहे आणि लोकांना तो जवळपास जमायला जरा अडचण जाते. आणि दुसऱ्यांना सेटअप बघितलं असं वाटतं की त्याचा किती भारी आहे, पण कुणाचा सेटअप परफेक्ट नसतो. 100% कोणी खरं नाही. प्रत्येकजण प्रॉबिलिटीचा गेम आहे हा. कोण 100% बरोबर येणार नाही, 100% चूक येणार नाही. हे जो उदाहरण तुम्हाला दाखवतो, हे बघितल्यानंतर आहे ना तुमच्या डोक्यातला जो काय कन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. आणि ही समजणारी उदाहरण तुम्हाला मी देतो. जर तुम्ही अगदी महिन्याभरापूर्वी ट्रेडिंग सुरू केलं असेल तरी तुम्हाला हे उदाहरण कळणार, कारण मी पॅटर्न तसले घेणार आहे. आता लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहे आपल्याला. आता सपोर्टवर कशा प्रकारे काम होऊ शकते, दोन प्रकारे काम होऊ शकते. एक कार्यकर्ता काय काम करणार, सपोर्टवर आल्यानंतर बाय करणार, चाली ही एक ट्रेडिंगची पद्धत झाली. आणि दुसरा काय करणार, तो ह्या सपोर्टवर आल्यानंतर हा ब्रेक व्हायची वाट बघणार, ब्रेक होऊन रिटेल झाल्यानंतर इतर सेल साईडचा ट्रेड घेणार. ठीक आहे, म्हणजे हा बायचा घेणार आहे, हा सेलचा घेणार आहे. आता मला सांगा, एका सपोर्टवर ह्या दोन प्रकारे पद्धतीवर काम करतात. मग आता हा बरोबर का हा बरोबर नाही का, पण एक ह्यात लक्षात गोष्ट काय लक्षात की दोघं सुद्धा बरोबर आहेत. काय ह्यातला कोणी 100% बरोबर नाही किंवा कोणी 100% चूक नाही. आता काम कसं होऊ शकते, फक्त मानसिकता कशी काम करते बघा. ज्यावेळी हा सपोर्टवर बाय करायला जातोय की नाही त्यावेळी काय होते, पहिल्या 4 वेळा ह्यानं ट्रेड घेतल्यानंतर ह्याचा लॉस होतोय. लॉस झाल्यानंतर हा काय करतोय, ह्या इन्फ्लुएन्सरकडे पळतोय, कारण की हा या सपोर्टवर सेल करत असतोय. हे म्हणतोय की मी 4 वेळा बाय केलं कर माझा एसेल जायला लागलाय. त्यामुळे हा मधूनच हा जो ट्रेडिंगची त्याची पद्धत आहे ती सोडणार आणि ह्याच्याकडे पळणार. ह्याच्याकडे पळल्यानंतर ह्यानं दिलेले 4 ट्रेड घेणार, पण ह्यानं दिलेले 4 ट्रेड परत ह्याचा एसेल जाणार. मग एकूण ह्याचा सगळा चोंदा चिखल सगळा होणार आणि ह्याच्या हातात 100% सगळा लॉसेस येणार, कारण की एकावर ठाम नाही हा. बरोबर आहे का. मग त्यामुळे हातात काय राहत नाही. मग काय होते, जर ह्यानं हे पहिले 4 ट्रेड घेतलेले की नाही बायचे, त्यानंतर पुढच्या 4 ट्रेड ह्यानं घेतले असते तर गॅरंटेड लिहून देतो मी ते प्रॉफिटमध्ये गेले असते. कारण की तुम्ही सतत कंटिन्यू लॉसमध्ये ह्यामध्ये जाऊ शकत नाही. फक्त काय करायची गोष्ट आहे, हा जसा 100% वेळा बरोबर येणार नाही किंवा 100% चुकणार नाही. ह्याने एकच काळजी घ्यायची गरज आहे, ह्याच्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे की जसा मी इथं बाय करतोय तसे तो कोणतरी कार्य करताय की ज्याला ब्रेक झाल्यानंतर सेल करणार आहे, ती पण बरोबर येणार आहेत. मग आपण आपली ॲक्युरेसी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे की इथं मी बाय करणार, पण कधी करणार तर मी त्याला एक 4-5 रूल लावणार आहे की अशी अशी कंडिशन झाली तरच मी बाय करणार, नाहीतर बाय करणार नाही. ह्यानं काय होणार की त्याच्या त्या ट्रेडिंग सेटअपला एक कंपाऊंड मिळणार. कंपाऊंड मिळले की लॉस व्हायची शक्यता कमी होणार आणि मग त्याचा प्रवास चालू होणार आपोआप. पण होतं काय, तो ते रूल तयार करायला किंवा त्याचं काय चुकते काय बरोबर हे बघायला तयार राहत नाही. दुसरीकडे पडल्यामुळे ही सगळा गोंधळ होते. त्यानंतर ज्याचा सेल साईडचा इंटरेस्ट आहे तिची तो पण तेच करतोय. 4-5 वेळा ट्रेड घेणार, नाही बरोबर वर्क होत पण दुसरीकडे पळणार. एखादा हिरा आपण खणतोय ना खाणीमध्ये, त्यावेळी आपण ती कुदळीनं खणत 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 जात असतोय आणि शेवटची फक्त एकच कुदळ मारायची राहिली असत्या, मोठाच्या मोठा हिरा सापडणार असतोय. पण ती कुदळ न मारता पटकीनं मागं वळतात माणसं. मागं वळल्यामुळे जो मोठा हिरा सापडणार आहे तो सापडत नाही. त्यामुळे शेवटची एक कुदळ मारली पाहिजे. तसंच या पद्धतीनं 4-5 ट्रेड घेऊन त्याच्यावरती ठरवू नका की माझा सेटअप काम करत नाही किंवा एक कंटिन्यू 4-5 दिवस मला लॉस झाल्यात. त्याच्यावर काम करत राहा, कारण की परफेक्ट आहे काहीच नाही ट्रेडिंगमध्ये. जर तुम्ही कंटिन्यू काम करत राहिला, तुम्हाला त्या सेटअपवरती काम करत राहिला, त्याचे तुम्हाला प्लस मायनस कळतील. मग त्याचे रूल तयार केल्यानंतर तुम्हाला कळलं की मला कुठं ट्रेड घ्यायचा नाही. त्या पद्धतीने मग तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला 10च्या 10 ट्रेड बरोबर आणायचे नाहीत. 10 पैकी तुमचे फक्त 5 जर ट्रेड बरोबर यायला लागले आणि सरावानं परत 6 येणार, 5 ते 6 ट्रेड बरोबर यायला लागले बाद झालं. त्यानंतर गेम राहतात ती फक्त RRची, त्याच्याबरोबर काय नाही, ते जरा मेंटेन करायला शिकलो, ट्रेड कंट्रोल ठेवले की झालं. ह्याच्याबरोबर काय गेम नाही. आता तुम्हाला दुसरा पॅटर्न सांगतो, तो म्हणजे सगळ्यांच्या ओळखीत असणारा एम पॅटर्न. जे बिगिनर आलेल्या पहिला हेच बघतोय त्याला काय माहिती असतं, एम पॅटर्नची नेकलाईन ब्रेक केल्यानंतर सेल साईडला बसायचं. आणि जे जरा ॲडव्हान्स गेले असतात ते काय करणार, इथं नेकलाईन ब्रेक केल्यानंतर रिटेलर बसतात म्हणून ते त्यांना ट्रॅप करण्यासाठी बाय साईडला बसणार. आता सांगायतलं बरोबर कोण चूक कोण, तर हा पण बरोबर नाही, हा पण चूक नाही, कारण की ह्यांचा एसेल कधी जात नाही काय, जातोय की
ह्यांचा पण जातोय ह्यांचा पण जातोय. मग आता एम साईटला नेकलाईन ब्रेक करता बसणाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे की जेव्हा असा चार्ट पॅटर्न तयार होईल मी डायरेक्ट घुसणार नाही, मी सेंटिमेंट बघणार. अशा कोणती मी कन्फर्मेशन घेऊ शकतो का की हा पॅटर्न वर्कच होणार आहे, असे कोणते मी रूल लावू शकतो का की त्यावेळी मला पॅटर्न गंडवणार नाही. बाबा मार्केट वरून खाली आले का, वरून खाली आलं असेल तर मार्केटचे स्टॉप लॉस मार्केटला खाली काही नाहीत, मार्केट वर जाऊ शकते. मार्केट खालून वर गेले का, खालून वर जाऊन एम पॅटर्न केला असेल तर स्टॉप लॉस खाली आहेत, मग खाली येण्याची शक्यता आहे. अशा थोडा कन्फर्मेशन घ्यायला लागला तर माझा पॅटर्न सुद्धा वर्क होणार. फक्त तो त्याला किती सॉर्ट आउट करतोय, किती कन्फर्मेशन घेतोय, किती रूल करतोय ह्यावर डिपेंड आहे. तसं ही जी पद्धत आहे प्रत्येक वेळ ह्या बरोबर येणार नाही, तो चुकणार आहे. मग ह्यानं पण रूल लावले पाहिजेत की मी कधी बरोबर येण्याची माझी शक्यता जास्त आहे. असं झाल्यानंतर 10 ते 5 ते 6 बरोबर आणायचे आणि आर आर लावायचा आहे. त्यामुळे दुसरा कोण तर चांगला हुशार आहे आणि त्याला जास्त कळते म्हणून त्याच्या पाठीमागे धावू नका. तुम्ही पण 100% हुशार आहे, साध्या सेटअप काम करतोय, त्याला फक्त रूल लावले पाहिजेत आणि त्याच्या पाठीमागे प्रॅक्टिसनं हात धुवून लागलं पाहिजे. बाकी ट्रेडिंगमध्ये परफेक्ट 100% कोणच नसते, पक्क डोक्यात घ्या. जय बाळमामा.